चला, आज मी तुमच्यासोबत 2 छान रेसिपीज शेअर करणार आहेत. ह्या रेसिपीज आहेत ज्यांचं पण बाळ 6 मंथ प्लस असेल ना, ह्या रेसिपी त्यांच्यासाठी आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी ना दिवसाची सुरुवात केली मस्त पोहे खाऊन आणि त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला, रेग्युलर स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये आज मी बनवलं होतं मस्त मटकीची भाजी, चपाती आणि सोबतच सलाड पण होतं. आणि माहित नाहीये, पण आज वर्कलोड खूप असल्यामुळे ते आज टिफिन घेऊन गेले. इव्हन नाहीतर लंच आम्ही सोबतच करत असतो. रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहेत ना, त्या बाळाच्या वेट गेनिंगसाठी पण खूप चांगल्या आहेत. आधी गॅस ऑन करून त्याच्यावर पातेलं ठेवले, पातेल्यात तूप ॲड केलेले. त्यानंतर मी रवा छान भाजून घेतलाय तुपामध्ये आणि त्याच्यामध्ये ना मी जो लाल भोपळा असतो ना, तो शिजवून घेतलाय मी आधीच कुकरला. तो हाताने मॅश केलाय, तो पण त्याच्यात ॲड केला. मी याच्यामध्ये मखाण्याची 1 चमचा पावडर पण ॲड केली आणि हे चांगलं सगळं शिजवून घ्यायचंय. मी तिला शुगर आणि सॉल्ट नाही देते आणि खाल्लं ना तर बाळ खूप काळासाठी एनर्जेटिक राहतं. प्लस याच्यामध्ये आपण इम्युनिटी बुस्टरचा पण एक स्पून टाकलेला आहे, तो म्हणजे मखाण्याची पावडर. ते पण खूप चांगलं असतं बाळाच्या बोन्ससाठी आणि ओव्हरऑल ग्रोथसाठी. ही जी दुसरी रेसिपी आहे ना, ही पण खूप इझी आहे. काही नाही, फक्त याच्यामध्ये वाटाणे घेतलेत, मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि थोडेसे तांदूळ घेतले. आता कुकर ठेवायचा आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये तूप ॲड करायचे. तुपामध्ये हळद आणि जिरेपूड ॲड केली आहे आणि हे सगळं परतवून घेतलंय आणि त्यामध्ये ना 1 ग्लास पाणी ॲड केलंय. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार ॲडजस्ट करू शकता. मी 1 ग्लास पाणी ॲड केले आणि फक्त ते मॅश करून घेतलंय. मी मिक्सरमध्ये बारीक नाही करत, कारण माझं बाळ आता खातं मॅश फूड.